शेताच्या बांधावर सापडणारी ही वनस्पती आहे टाकळा। हिला आयुर्वेदात चक्रमर्द असे म्हटले जाते, कारण त्वचेवरती जे वर्तुळाकार त्वचा विकार असतात त्यांचा नाश करणारी ही वनस्पती आहे, त्यामुळे हिला चक्रमर्द असे म्हणतात। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्वल झेंडे। आज मी तुम्हाला या टाकळा वनस्पतीबद्दल आयुर्वेदात काय सांगितले आहे त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे। टाकळा ही वनस्पती व्रण यामध्ये वापरली जाते, म्हणजे जखमा स्वच्छ करून भरण्यास ती मदत करते। तसेच कंडू म्हणजे अंगाला येणारी खाज कमी करण्यासाठी ह्या वनस्पतीचा वापर केला जातो। तसेच कुष्ठ व दद्रू म्हणजे त्वचा विकार असतील ज्यामध्ये खूप खाज असेल, तसेच आग होत असेल किंवा जळजळ होत असेल, तसेच त्वचा खूप कोरडी पडली असेल आणि त्याच्या खपल्या पडत असतील, त्या विकारांमध्ये ह्या वनस्पतीचा वापर केला जातो। सोबतच कृमी म्हणजे पोटात होणारे जंतू असतील किंवा जखमांवरती झालेले जंतू असतील ते कमी करायला ह्या वनस्पतीचा वापर केला जातो। श्वास आणि कास या विकारांमध्ये म्हणजेच श्वास घ्यायला काही त्रास होत असेल किंवा खोकला अतिप्रमाणात झाला असेल, चिकट खोकला झाला असेल, तर तो खोकला कमी करण्यासाठी आणि श्वसनाचं बळ वाढवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो। ही वनस्पती लघु आहे म्हणजे पचायला हलकी, तसेच उष्ण म्हणजे शरीरात उष्णता वाढवणारी अशी ही वनस्पती आहे। त्यामुळे ती वात आणि कफ दोष यांचा नाश करते। या वनस्पतीपासून औषधी तेल तसेच औषधी तूप किंवा चूर्ण असे तयार केले जाते, जे औषधी स्वरूपात वापरले जाऊ शकते। पण याचा औषधी वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करावा, कारण ही वनस्पती उष्ण असल्यामुळे बाकीचे उष्णतेचे त्रास वाढू शकते। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि मी अशाच प्रकारे अनेक आयुर्वेदिक वनस्पतींच्या माहितीबद्दल व्हिडिओ टाकत असतो, तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।